नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष कथा. कर्ण हा सूर्याचा पुत्र होता, पण कर्णाच्या जन्मावेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते. त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सूतपुत्र म्हणून ओळखले गेले. जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. परंतु तो एक पराक्रमी योद्धा, अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाने अनेक गोष्टीचे दान केले होते, जसे की सुवर्ण, रत्न, चांदी, हिरे, मोती आणि इतर संपत्ती, वरून त्याने कधीही अन्नदान केले नव्हते. कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे. ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायश्चित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते. कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे. कर्ण हा एक महान योद्धा होता, परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवाच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जेथे त्याला योग्य ते फळ मिळाले. परंतु तेथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं, चांदी आणि विविध रत्ने दिली गेली, पण ताटात अन्नाचा एकही कण दिला गेला नाही. तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणार असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही, आणि तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला. त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले, हे महाशक्ती दानवीर कर्ण, स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना? यावर कर्ण म्हणाले, हे इंद्रदेव, मला भूक लागली आहे आणि येथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्ण मुद्रा, रत्न, हिरे, मोती वाढले जात आहे, तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे. मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का, की माझ्यासोबत इथे असे का व्यवहार केले जात आहेत? यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे, जे तुझ्या कर्माशी संबंधित गेले आहे. मनुष्य आपल्या जीवन काळात तितके दान पुण्य करतो, तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते. पण हे इंद्रदेव, मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे. यावर इंद्रदेव म्हणाले, मला माहीत आहे, कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केले आहे आणि ते युगानुयुगे आठवणीत सुद्धा ठेवले जाईल. तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण, रत्ने आणि हिरे, मोती याचे दान केले आहे, पण तू कधीच अन्नदान केलं नाही. तुझ्या पूर्वजांना त्याच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही दाखवला नाहीस आणि त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं आणि रत्ने मिळत आहे. हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला, हे इंद्रदेव, मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे. आणि मग इंद्रदेवाने कर्णाला पिंडदानाचं महत्त्व सांगितले. पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे, जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो. पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे, जे काळे तीळ, ज्वारी, गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात. या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना तर्पण केले जाते. पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा, तसेच त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा. त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जेवू घातले जाते. त्यानंतर इंद्रदेवाने कर्णाला 15 दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली, जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल. आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते. कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा आपल्या पितरांसाठी अन्नदान करू शकेल. कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला 15 दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले. या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पितरांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले. त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पितरांची आत्मा तृप्त झाला आणि त्यालाही आत्मशांती मिळाली. कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली. पितृपक्षात 15 दिवसाच्या कालावधीत आपल्या पितरांना पिंडदान आणि अन्नदान, त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते. पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो
आणि त्या दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात. अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत. एका गावात एक सावकार राहत होता. त्याला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव इंद्रसेन होते, तर धाकट्याचं नाव धर्मसेन होते. सावकाराने आपल्या दोन्ही मुलांची लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. त्यामुळे त्यांना आता कसली चिंता राहिली नव्हती. ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते. पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर शोककळा पसरते. त्यानंतर 2-3 महिने असेच जातात. भावामध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते. धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच होती आणि ती संपत्तीची लोभीही होती. त्यामुळे ती दोन्ही भावांमध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळे करते. त्यामुळे सावकाराचं घर आता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते. त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले. इंद्रसेनकडे आता मोठा वाडा, अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती. परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटत नव्हते. तर धर्मसेन हा गरीब आणि साधा होता. त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती, पण त्याच्या हृदयात मोठी धर्मभाव आणि करुणा होती. मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण होत आले आणि पितृपाठाचे दिवस चालू झाले. तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली, तुमच्या वडिलांचे आपण पितृ जेवायला घालू, जेणेकरून माझ्या माहेरची लोक येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील, तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील. यावर तिचे पती इंद्रसेन म्हणाला, कशाला उगीच खर्च करायचा, नाहीतरी सर्वांना माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे. यावर त्याची बायको म्हणाले, पण आपल्या इथं तर कोणीच नातेवाईक येत नाहीत. मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी. आणि मग तिचा पती म्हणाला, तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही. त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो. विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात आणि हे सर्व तू एकटी कसे करणार. यावर त्याची पत्नी म्हणाली, पितृ जेवू घालणे हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का. तुमच्या भावाच्या बायकोला मदतीला बोलून घेते. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचं सांगून आले. त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्राचं आमंत्रण देऊन आला आणि मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटेस स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि 11 वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्रांचा स्वयंपाक तयार केला. मग तिच्या जावेच्या माहेरची लोक आली तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली, कारण तिला सुद्धा पित्रांचा स्वयंपाक करायचा होता. ती जाताना तिला कोणीच अडवलंही नाही. पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठलेच सामान नाही. मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले. त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचे पिंड दान करण्यासाठी भात शिजवला. जेव्हा जेवणाचा टाइम झाला तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्याचे पित्र आले. पित्रांनी पाहिले की इंद्रसेनच्या सासरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आनंद घेत होते. घरातील मृत व्यक्तीच्या ना कुठल्याच फोटोला हार घातला होता, ना पिंडदान केले होते, न कावळ्याला नैवेद्य दाखवला होता. ते पाहून पित्र निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले. तेथे त्यांना त्याच्या मनासारखे भोजन मिळाले नाही. पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर प्रसन्न झाले आणि त्यानंतर सर्व पित्र वरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केले. तेव्हा धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. पूर्वजांनी सांगितले की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असती तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आलाच नसता. यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य लाभावे, सुख संपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला. धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर वर आली
आणि ते पाहून त्या पती पत्नींना खूपच आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पित्र आपल्याला पावले आहेत, ते आपल्यावर खुश झाले आहेत. त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला. मात्र तिकडे इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते. त्याच्या घरात अडचणी सुरू झाल्या, व्यवसायात घसरण झाली आणि त्याचे कुटुंब संकटातही आले. त्याने अनेक उपाय केले पण काहीही सुधारणा झाली नाही. हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले. जेव्हा पुढच्या वर्षी पितृपाठ चालू झाले तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपला भाऊ आणि बहिणीलाही सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले. मग त्याच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पितरांचे श्राद्ध विधी कसे करायचे हे शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवत आपल्या पूर्वजांचे पित्र घातले. त्यानंतर हळूहळू त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. त्यासोबतच त्यांच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाल्या. त्या पती पत्नीला समजले की पितरांचे आशीर्वाद आणि धर्माच्या पालनाचे महत्त्व किती आहे. ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वर्य महत्त्वाचे असले तरी धार्मिक कर्तव्ये आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. गरीब असले तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त मूल्यवान आहे. पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो. हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत चालतो. साधारणपणे पितृपक्ष 15 दिवसाचा असतो. या काळात लोक आपले पित्र म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. मनुष्य जेव्हा देह त्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यांनी केलेल्या कर्मानुसारच नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्ष प्राप्तीचा मार्ग भेटतो. आपल्या केलेल्या कर्मानुसार एक तर त्याला वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्गलोक, किंवा तो नरकात जातो, किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते. परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा पितृलोकात आपले निवास करतो. परंतु पितृपाठाच्या या 15 दिवसासाठी आर्यमा स्वामी हे पितृलोकाचे द्वार खोलतात. त्यावेळी सर्व पित्र आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वीलोकावर प्रवेश करतात आणि 1 वर्षासाठी लागणारे जल आणि भोजन प्राप्त करतात, जे त्याच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते. जे लोक आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आवाहन करून त्यांना भोजन प्रदान करतात त्याचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात. जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पितृलोकात जातात तेव्हा जातेवेळी आपल्या प्रियजनांना कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते. त्यासोबतच त्या कुटुंबातील दारिद्र्यता नष्ट होते. तसे जे लोक आपल्या पितरांना जल, भोजन, पिंडदान करत नाही त्यांचे पित्र पृथ्वीलोकातून उपाशीस पितृलोकात परततात आणि ते निराशाने असंतुष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावे लागते. जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे, कमवलेला पैसा न टिकणे, व्यवसायात नुकसान होणे, मुलामुलीचे लग्न न होणे, अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते. पितृलोकाच्या देवतेचे नाव आर्यमा स्वामी असे आहे आणि कावळा हे त्याचे वाहन आहे. पितराच्या दिवशी कावळ्याला आवाहन केले जाते. असे मानले जाते की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पितरांनी भोजन केले नाही असे मानले जाते. कावळा आपल्याद्वारे दिलेलं भोजन आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजेच आपल्या पितरांपर्यंत पोहोचवतो. या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो, कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो. त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चारला जातो, कारण गाय ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते. गायीत सर्व देवी देवतांचा वास असतो. ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी या दिवशी 21 लोकांना जीव घातले पाहिजे. मध्यमवर्गीयांनी कमीत कमी 4 ते 5 लोकांना जीव घातले पाहिजेत. जर एखादा खूपच गरीब असेल तर त्याने आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर 1 ग्लास पाणी ठेवून त्यांचे स्मरण केले पाहिजे. कर्ज घेऊन पितृपाठ केले नाही पाहिजे.
यामुळे आपले पितृ निराश होतात. आपल्या योग्यतेनुसारच पितृपाठ केले पाहिजे. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, अळू वडी, कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, आमटी भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी, कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर याचे विशेष महत्त्व असते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही 2 भाऊ आहोत किंवा 3 भाऊ आहोत, मग पितृदोष मलाच का? याचं कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असते, पितरांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो. आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्याने हा एक उपाय करावा. तो म्हणजे फुलपात्रात पाणी घेऊन त्या 2-3 थेंब गंगाजल टाकावे आणि ते नित्य नियमितपणे 16 दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे. ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचे की आपले पितृ उपाशी आहेत. त्यासोबतच रात्री झोपल्यावर जर आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये जाग येत असेल तर आणि जाग आल्यावर आपल्याला काही खाऊशी वाटत असेल किंवा पाणी पिऊशी वाटत असेल तर आपण समजून जावे की आपले पितृ उपाशी आहेत किंवा ते तहानेने व्याकुळ आहेत. या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे, कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते. पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणे, त्यांच्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तर पितृपक्षात या गोष्टी आवर्जून कराव्यात. पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण करावे. यात जल, तिळ आणि पुष्पांचा जरूर वापर करावा. 2. ब्रह्मचर्याचे पालन करून श्राद्धपूर्वक नियमित तर्पण करावे. 3. सात्विक भोजन करावे. यामध्ये लसूण, कांदा याचा वापर करू नये. 4. गरजू व्यक्तींना मदत करावी. 5. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावे. 6. घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात. आणि 7. कावळा किंवा कुत्रा आपल्या दारी आल्यास त्यांना पोळी भाकरी जरूर द्यावी. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.